स्तोत्रसंहिता याचा 119 अध्याय 18 वचन. तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीत पडतील. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की तू माझे नेत्र उघड. म्हणून काय केलं पाहिजे? आपण परमेश्वराकडे काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे की देवा तू माझे काय नेत्र म्हणजे डोळे, की तू माझे डोळे उघड. आणि मग मी काय करेल? जेव्हा तू माझे डोळे उघडशील तेव्हा म्हणजेच तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीत पडतील. जे काही नियमशास्त्र, पवित्र बायबल, पवित्र शास्त्रामध्ये जे काही अद्भुत अशा गोष्टी दडलेल्या आहेत किंवा आहेत, त्याच्यामध्ये अद्भुत असे रहस्य आपल्या अद्भुत परमेश्वराने जो दिलेला आपल्याला नियमशास्त्र आहे त्याच्यामध्ये अद्भुत असे गोष्टी आहेत, तर त्या सर्व माझ्या दृष्टीत पडतील. यस, आमेन. कारण आपण या जगिक जीवन जगत असताना माझ्या बहीण भावांनो, आपण ह्या आपल्या व्यापामध्ये परमेश्वराच्या काय वाणीकडेही लक्ष देत नाही आणि आपण काय घाई गडबडीत इतकं फास्ट स्वरूपात आपली प्रार्थना असते, नाही का? त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? परमेश्वराच्या चरणी वेळ दिला पाहिजे. लीन नम्र होऊन आपण परमेश्वराकडे मागितलं पाहिजे. कारण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं मत्तयाचा 7 अध्याय 7 वचन की मागा म्हणजे तुम्हास दिल्या जाईल. होय, जे काही आपल्याला उणे आहे आपल्या जीवनामध्ये आणि आपल्याला जर बायबलमधील अद्भुत असे रहस्य, त्याच्या मागील रेव्होल्युशन जर आपल्याला हवे असतील तर आपण परमेश्वराकडे लीन नम्र होऊन आपण काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे की देवा मला काय नेत्र उघड. म्हणजे काय? आपले डोळे सध्या बंद आहेत का? नाही, पण आपल्याला आत्मिक डोळे उघडण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि हे सर्व गोष्टी फक्त आणि फक्त परमेश्वराला शक्य आहेत. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की देवाकडे आपण प्रार्थना केली पाहिजे की माझे आत्मिक डोळे उघड. आणि जो तुझा आत्मिक मानना जो आहे तो पवित्र शास्त्रातील, कारण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण घाई गडबडीमध्ये एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण बायबल वाचत असतो, प्रार्थना करत असतो. पण माझ्या बहीण भावांनो, असं करू नका, कारण अंतिम दिवस जवळ आलेले आहेत. आपण अधिक आणि अधिक वेळ परमेश्वराच्या चरणी बसणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या अधिक सान्निध्यात जाऊ तेव्हा परमेश्वर अद्भुत रीतीने आपल्याला चालवतो. अद्भुत असे परमेश्वर आपल्याला रेव्होल्युशन देतो. नियमशास्त्रातील आपल्याला अद्भुत गोष्टी तो दाखवत असतो. त्याच्या प्रेमाची ऊब, त्याचं प्रेम, त्याचं असणं हे खूप आपल्याला आनंद देऊन जातं. होय माझ्या बहीण भावांनो, देव आपल्याकडनं काहीच मागत नाही, प्रभू आपल्याकडनं काहीच मागत नाही, फक्त आणि फक्त आपला वेळ मागत आहे आणि दिलेल्या गोष्टीबद्दल धन्यवादाची भेट. होय, नक्कीच आपण परमेश्वराचा धन्यवाद करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आज आपण जिवंत आहोत, आपण श्वास घेत आहोत, आपण सुखरूप आहोत, आपले हात पाय अगदी योग्य आहेत, आपण आपले सगळे अवयव योग्य रीतीने काम करत आहेत. त्यामुळे आपण परमेश्वराला धन्यवाद देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण सदा आनंदित राहा म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं. तर आपण देवाला धन्यवादाची भेट देऊ तरच आपण आनंद करू शकतो ना. जर आपण नेहमी कुडकुडत राहिलो, दुःख करत राहिलो, तर परमेश्वराला ते कधीही आवडणार नाही माझ्या बहीण भावांनो. म्हणून ह्या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि अधिक आपण प्रार्थनेमध्ये बसूया आणि परमेश्वराकडून आपल्या आत्मिक नेत्र उघडून, आत्मिक कान उघडू दे आणि आत्मिक मानना आपल्याला तो ग्रहण करण्यास सहाय्यता आणि मदत कर म्हणून आपण प्रार्थना करूया. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. पवित्र 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 अतिपवित्र सेनाधीशा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण त्या योग्यतेचा फक्त आणि फक्त तूच देव आहेस माझ्या देवा. हो राजा, आजच्या या जिवंताच्या भूमीमध्ये तू आम्हाला ठेवलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. कारण कित्येक लोक आहेत परमेश्वरा, कित्येक जीव असे आहेत माझ्या देवा का आजचा हा दिवस, ही वेळ नाही पाहू शकली माझ्या परमेश्वरा, पण तो आम्हाला या जिवंताच्या भूमीमध्ये अगदी सुखरूप ठेवलंस म्हणून तुला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवादच देते माझ्या देवा. होय माझ्या राजा, तुझ्या या अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा,
तू माझे आणि माझ्या सर्व बहीण भावांचे आत्मिक नेत्र उघड माझ्या देवा, ज्यामुळे आम्ही तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी, अद्भुत रहस्य, अद्भुत तुझे कार्य आम्ही जाणू शकू माझ्या देवा. आणि आम्हाला तू सहाय्यता आणि मदत कर माझ्या परमेश्वरा. होय माझ्या देवा, तुझं वचन सांगतं, ज्याला कोणाला ज्ञानाची कमी आहे ते माझ्याकडे मागा. होय माझ्या राजा, आम्ही ज्ञान आणि उणेच आहोत माझ्या देवा, कारण तुझ्या रहस्याच्या गोष्टी, तुझं नियमशास्त्र समजण्यास आम्हाला तू ज्ञान बुद्धी दे माझ्या राजा. तिथे आम्ही उणे आहोत माझ्या परमेश्वरा. माझ्यासह मी मागते माझ्या देवा, की मला सुद्धा तू आत्मिक नेत्र उघडण्यास सहायता आणि मदत कर. तसंच माझ्या पूर्ण बहीण भावांना, माझ्या यूट्यूबच्या परिवाराला सुद्धा तू सहाय्याने मदत कर माझ्या देवा. तसं केलंस तू, म्हणून धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देते माझ्या राजा. मी विशेष करून मागते माझ्या परमेश्वरा, जे कोणी आजारी आहेत माझ्या राजा, त्यांचा आजार कसलाही असू दे परमेश्वरा, तो मोठा नाही, पण माझा जिवंत परमेश्वर, माझा येशू हा माझा उद्धार करता, माझा तारणहार परमेश्वर हा मोठा आणि महान आहे. म्हणून तुझ्या चरणी मी विनंती करते माझ्या देवा, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर, त्यांच्या अंथरुण बदल माझ्या देवा, त्यांच्या जीवनात तू कार्य कर माझ्या राजा. हो दे परमेश्वरा, मोठ्या साक्ष आणि गवाया येण्यास सहायता आणि मदत कर. तू असं केलंस माझ्या राजा, म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. तसंच मी प्रार्थना करते माझ्या देवा, जे कोणी कर्जबाजारी आहे, जे कोणी फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये आहेत, त्या प्रत्येक एकाचे तू मार्ग मोकळे कर माझ्या देवा. त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांच्या जे काही अडचणी आहेत हे तू जाणतोस माझ्या देवा. त्यांना त्या प्रत्येक एक अडचणीतनं मार्ग काढून बाहेर येण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या देवा. त्यांच्या घरातील सर्व उणे घटे तू भरून काढ माझ्या देवा. तुला सर्व गोष्टी शक्य आहेत माझ्या परमेश्वरा. ज्या कोणा बहीण भावांना नोकरी नाही आहे माझ्या देवा, त्या प्रत्येक एकाला त्यांच्या योग्यतेप्रमाणे तू त्यांना जॉब्स देऊन ब्लेस करत आहेस, म्हणून मी कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ज्यांचे व्यवसाय आहेत परमेश्वरा, ते व्यवस्थित चालावे यासाठी मी तुझ्या चरणी प्रार्थना करते देवा. आणि ज्यांच्याकडे व्यवसाय नाही आहेत माझ्या राजा, त्यांनाही त्यांचे नवीन व्यवसाय सुरू करण्यास तू सहाय्यता आणि मदत करत आहेस, म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. मी विशेष करून मागते माझ्या परमेश्वरा, जे कोणी ॲडिक्शनचे शिकार आहेत माझ्या देवा, जे मग मोबाईलचं व्यसन असू दे, दारूचं असू दे, किंवा इतर कुठलंही वाईट व्यसन त्यांच्या जीवनात असू दे माझ्या परमेश्वरा, मी तळमळीनं आणि कळकळीनं तुझ्याकडे विनंती करते माझ्या देवा. तुझ्याकडे निवेदन प्रार्थना करते माझ्या राजा, की त्या प्रत्येक एक बहीण भावाला तू त्या व्यसनातून बाहेर काढ माझ्या देवा. त्यांना तुझ्या वचनाची गोडी लागू दे माझ्या राजा. जिवंत परमेश्वराची गोडी त्यांना लागण्यास तू सहाय्यता आणि मदत कर माझ्या देवा. त्यांचा उपयोग तू तुझ्या राज्यासाठी करून घे माझ्या परमेश्वरा. कारण हे दुष्ट जे आहे परमेश्वर, ह्या चक्रामध्ये माणसाला गुंतून ठेवतो परमेश्वरा. तुझ्यापासून ते दूर घेऊन जात आहे माझ्या राजा. त्या प्रत्येक एक माझ्या बहीण भावाला, लहानापासून थोरापर्यंत परमेश्वरा, तू त्या व्यसनातून बाहेर काढत आहेस, म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते. आणि इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन मी तुझ्या हाती सोपवून ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानयुग असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.